नमस्कार, श्रेयाज हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया बोकडाच्या मुंडीचा भेजा फ्राय आणि बोकडाच्या मुंडीचा चमचमीत रस्सा। आता त्यासाठी आपण गॅस चालू करूया। आता गॅस चालू केला, त्याचा कुकर ठेवलाय, मध्ये थोडंसं तेल ओतूया, 1-2 चमचे। आता आपण तेल ओतले, त्याच्यामध्ये जिरे, मिरी, लवंग, दालचिनी हे घालूया। ते फ्राय झालं की आपण याच्यामध्ये कांदा घालूया, कांदा आणि कढीपत्ता। आता कांदा भाजत आले, त्याच्यात आपण टमाटर घालूया। आता हे पण चांगलं परतून घेऊया। आता ही बोकडाची मुंडी मार्केटमधून आणून स्वच्छ धुवून तिला हळद मीठ लावून अद्रक लसूण एक अर्धा तासापूर्वी मॅरिनेट करून ठेवलेले। आता आपण ते कांदा टमाटर चांगला फ्राय झालाय, त्याच्यामध्ये घालूया। ते कांदा टमाटर मध्ये आता आपण हे हिरवा मसाला वाटलेला घालूया। आता कसा बनवायचा तो माझ्या चॅनलवरती लिंक आहे, त्याची तुम्ही बघू शकता। मुंडी आणून स्वच्छ धुवून याला अद्रक लसूण हळद मीठ लावून अर्धा तासापूर्वी ठेवलेलं होतं। आता ते आपण फोडणीला घालूया। ते आपण चांगलं परतून घेऊया। ते चांगले परतलेले आहे। आता याच्यावरती आपण एक झाकण ठेवूया, 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवूया याच्यावर। आता आपण त्या मुंडीचा रस्सा बनवण्यासाठी पाणी याच्यामध्ये तापवून घेऊया केटलमध्ये। आता आपण पाणी गरम करण्यासाठी केटलीमध्ये ठेवलेलं आहे, तर लगेच अगदी 2 मिनिटांमध्ये पाणी गरम होते। आता हे चांगलं परतून झालेलं आहे मटण। आपण याच्यामध्ये आता गरम पाणी ओतूया। कुकरमध्ये गरम पाणी ओतूया। आता 1-2 ग्लास पाणी ओतूया। मटणमध्ये आपण कोथिंबीर टाकूया थोडी आणि झाकण लावून 5 शिट्ट्या काढून घेऊया। आता आपण भेजा फ्राय बनवूया। त्यासाठी गॅस चालू करून एक पॅन ठेवलेले आहे। पॅनमध्ये आपण थोडंसं तेल ओतूया। त्या पॅनमध्ये कांदा आणि कढीपत्ता घालूया। कांदा भाजत आलेला आहे, आता आपण याच्यामध्ये टमाटर घालूया। अद्रक लसूणची पेस्ट घालूया 1 चमचा। आता हे चांगलं मिक्स करून फ्राय करून घेऊया। आता आपण चवीनुसार मीठ घालूया याच्यामध्ये। एक अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा घालूया। जिरेपूड अर्धा चमचा, काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला आहे तो 1 चमचा घालूया। आता हे आपण चांगलं परतून घेऊया। आता जो आपण हा बोकडाचा भेजा आहे त्याला जरा कट करून घेऊया। भेजा त्या कांदा लसूणच्या मसाल्यामध्ये सोडूया। आपण स्वच्छ धुवून घेऊन अद्रक लसूण आता भेजा याच्यामध्ये घालूया। त्याच्यामध्ये चांगलं मसाल्यामध्ये भेजा परतून घेऊया। 2
2 मिनिटासाठी याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि चांगली वाफ येऊन देऊया. झालेले आहेत. आता आपण याचं झाकण खोलूया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं एका अर्धा ग्लास. आता हे चांगलं मिक्स करून एक 5 मिनिटाला शिजवून देऊया. आपण पॅनचं झाकण ओपन करून बघूया. ते शिजत आलेले भेजा. त्याला तर आता आपण असं करूया, मिक्स करून घेऊ. थोडं अजून 1-2 मिनटं झाकूया आणि मग गॅस बंद करूया. ओपन करून बघूया कसं झालेलं आहे भेजा फ्राय. वाव, छान झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर थोडी घालूया आणि डिश सर्व करूया. बघा किती छान झालेलं आहे. तर गॅस बंद करूया आपण. आता आपण कुकरचं झाकण खोलून बघूया. मटर शिजते. वाव, शिजलेलं आहे बऱ्यापैकी. आता आपण याला फोडणी देऊया. मुंडीचं कालवण करून घेऊया. आता आपण गॅस चालू केलं आहे. त्याची एक कढई ठेवली. त्याच्यामध्ये तेल घालूया थोडंसं. बोकडाच्या मुंडीचा रस्सा करायसाठी आता आपण वाटण वाटलेलं आहे. खोबरं, गरम मसाले, कांदा हे भाजून घेऊन वाटलेले आहे. तर आता आपण हे वाटण कढईमध्ये घालूया तेलामध्ये. आता चांगला मसाला परतून घेऊया. आता याच्यामध्ये वाटतानाच मी धणे टाकलेले आहेत, जिरे टाकलेले आहेत. त्याच्यामुळे आता मी कुठलाच मसाला टाकत नाही याच्यामध्ये. आता फक्त याच्यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चमचा घालतो. मीठ घालूया थोडंसं. अगोदर मटण शिजवताना पण घातलेलं आहे. मसाला भाजलेला आहे आता तेल सुटेपर्यंत. आता आपण हे शिजवलेलं मटण घालूया याच्यामध्ये. त्या मटणाला फोडणी दिलेली आहे. आता त्याच्यावर एक झाकण ठेवूया आणि 1-2 मिनिट वाफ येऊन देऊया. आता आपण फोडणी दिलेली आहे मटणाला. त्याच्यावर एक झाकण ठेवूया आणि 2 मिनिटासाठी चांगलं उकळून घेऊया. आता आपण झाकण ओपन करून बघूया रस्सा कसा झालेला आहे. वा, बघा किती छान झालेलं आहे. कलरसुद्धा आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि डिश सर्व करूया. हे पहा, तयार आहे बोकडाच्या मुंडीचा भेजा फ्राय आणि रस्सा. तर तुम्ही सुद्धा असा घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.